Welcome to session 4 of straight line. Perpendicular lines. Perpendicular lines. Suppose this is our y-axis, this is our x-axis. Okay. This is a first line whose inclination is say alpha, means angle with positive x-axis. Now the line which is perpendicular to this line which is perpendicular to this line means this angle is 90 degree having inclination beta. Then what is angle? This angle हा किती आहे? हा अँगल किती आहे? 90 डिग्री आहे. ओके. दिस इज फर्स्ट लाइन, दिस इज से सेकंड लाइन. काय केला? लेट L1 and L2 be two lines with inclination alpha and beta. Okay, and therefore their slopes are पहिल्या लाईनचा स्लोप दिलेल्या इन्क्लिनेशनचा फक्त काय घ्यायचा? टॅन थीटा घ्यायचा आणि दुसऱ्याचाही टॅन घ्यायचा. टॅन बीटा हे झाले त्यांचे स्लोप. ओके. फ्रॉम फिगर, बट फिगरमध्ये बघा बीटा इक्वल टू π/2 प्लस अल्फा. हा एक्सटेरियर अँगल आहे. हा जर ट्रँगल घेतला आपण तर कोणता? ओ समजा हा घेतला PQ, OPQ, तर हा एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगलचं मेजर सम ऑफ टू इंटेरियर अँगल्स. जर हा येतो मग याचा टॅन घेऊ. देअरफॉर टॅन बीटा इक्वल टू टॅन ऑफ π/2 प्लस अल्फा. π/2 प्लस हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन कसा असतो? निगेटिव्ह असतो आणि 90मुळे टॅनचं रूपांतर कशात होतं? कॉट अल्फामध्ये होतं. फॉर्म्युला आहे टॅन. कोणता फॉर्म्युला आहे? टॅन ऑफ π/2 प्लस थीटा इक्वल टू मायनस कॉट थीटा. ओके. कॉट हा कोणाचा रेसिप्रोकल आहे? टॅनचा रेसिप्रोकल आहे. बघा टॅन बीटा इक्वल टू -1 टॅन अल्फा. एम आय करेक्ट? विच इज इक्वल टू हा टॅन तिकडे जाऊ द्या अँड देअरफॉर काय तयार होईल? टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इक्वल टू -1. पण टॅन अल्फा म्हणजे कोण आहे? पहिल्या लाईनचा स्लोप आहे. टॅन बीटा म्हणजे दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे आणि दोघांचा प्रॉडक्ट किती येतो? -1. कधी? जर त्या लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर. आणि मग याच्यावरनं कोणत्याही एका लाईनचा जर माहिती असेल तर दुसरीचा काढता येतो. अँड देअरफॉर M1 इक्वल टू -1/M2 और M2 इक्वल टू -1/M1. स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन काय करायचा? निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ फर्स्ट लाईन. कधी? परपेंडिक्युलर असतील तर. ओके. एकदम सिंपल कन्सेप्ट. याच्यावरचं एक एक्झाम्पल आपण बघू मग पुढे जाऊ. ओके. बघा त्याच्यावरचा प्रॉब्लेम परपेंडिक्युलर लाईन्सवरचा. विदाउट युजिंग पायथागोरस थेरम show that the points A 4 4, B 3 5 and C -1 are the vertices of a right angle triangle. आपण पायथागोरस थेरमने दाखवतो 90 डिग्री. जर AC डायगोनल असेल तर AB² + BC² = AC². परंतु इथं तसं आहे का? नाही. मग आपण काय करू? आता कशाचे साइन दाखवायचं? पायथागोरस थेरम वापरायचा नाही वापरायचं. ठीक आहे. मग आपण स्लोप काढू. स्लोप ऑफ AB
ए बीचा स्लोप y2 मायनस y1 y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. एम आय करेक्ट? 5 मायनस 4 अपॉन 3 मायनस 4. ओके, 3 मायनस 4 विच इज इक्वल टू 5 मायनस 4 1 अपॉन मायनस 1 मायनस 1. ही पहिली लाईन आहे, हिला म्हणू आपण m1. असाच काढू आपण स्लोप ऑफ बी सी. आता y कोऑर्डिनेट y2 सीचा मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. किती आलं बघा पुन्हा, y2 मायनस y1 मायनस 1 मायनस 5 मायनस 6 अपॉन x2 मायनस x1 मायनस 4 म्हणजेच किती 2 3 6 2 2 4. कॉल इट ॲज अ m2. अँड स्लोप ऑफ AC y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. एम आय करेक्ट? विच इज इक्वल टू मायनस 1 मायनस 4 मायनस 5 अपॉन मायनस 5 इक्वल टू 1 m3. आणि चेक हुज प्रॉडक्ट इज मायनस 1. ह्या दोघांचा प्रॉडक्ट मायनस 1 येऊ शकतो का? या दोघांचा मायनस 1 येऊ शकतो का? या दोघांचा येतो. हियर m1 इंटू m3, m1 मायनस 1 m3 प्लस 1 इक्वल टू मायनस 1. दोघांचा गुणाकार मायनस 1 आला, याचाच अर्थ काय आहे? अँड देअरफॉर कोण कोण परपेंडिक्युलर आहे? ए बी इज परपेंडिक्युलर टू AC. AB इज परपेंडिक्युलर टू AC अँड देअरफॉर कोणता अँगल 90 आहे? कॉमन, ए कॉमन आहे अँड देअरफॉर अँगल ए इज राईट अँगल. अँगल ए इज राईट अँगल इन ट्रायंगल ABC. आणि असा हा एक स्लोपवरनं आपल्याला कॅल्क्युलेट करता येणारा प्रॉब्लेम. काही शंका? एकदम छान प्रॉब्लेम आहे. बघा बरं काय केला, ए बीचा स्लोप काढला, बी सीचा स्लोप काढला, ए सीचा स्लोप काढला आणि कोणत्या दोघांच्या स्लोपचा गुणाकार मायनस 1 येतो ते लगेच कळेल आपल्याला. ते दोन घेतले, याचा अर्थ ते दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कोण कोण? ए बी आणि ए सी. ए कॉमन आहे, याचा अर्थ अँगल ए हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, तर असा हा प्रॉब्लेम. सी नेक्स्ट प्रॉब्लेम. A 1 2 B 2 3 C minus 2 5 are vertices of triangle ABC. ओके, ABCचे vertices आहेत. फाइंड द स्लोप ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम B. 3 अल्टिट्यूड असतात. अल्टिट्यूडचा अर्थ माहिती आहे? यस, माहिती आहे तुम्हाला? काय येईल? perpendicular drawn from vertex to opposite side, त्याला म्हणतो आपण अल्टिट्यूड. कुठून काढायची अल्टिट्यूड? 3 काढता येतात. ए पासून, बी पासून, सी पासून. आपल्याला बी पासून जाणारी, बी मधून जाणारी आणि समोरच्या लाईनला परपेंडिक्युलर असणारी ही समजा तुमची अल्टिट्यूड आहे. ही काय आहे? अल्टिट्यूड आहे. मग हिचं आपल्याला काय काढायचं आहे? स्लोप काढायचा आहे. ओके, मग आता आपण पहिल्यांदा मग कोणत्या 2 लाईन आहे? बी सीचा, पण बी डीचा स्लोप आपल्याला माहीत नाही. मग कुणाचा माहिती आहे? आपण काय करणार मग? स्लोप ऑफ ए सीचा माहिती आहे का? ए माहिती आहे, सी माहिती आहे. मग ए सीचा स्लोप काढा. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2
मायनस y1, y2 मायनस y1 AC साठी, x2 मायनस x1 अँड दॅट इज इक्वल टू किती 5 मायनस 2 3 अपॉन मायनस 3 मायनस 1. हा कुणाचा स्लोप आला? ACचा स्लोप आला. अँड therefore slope of altitude through B इक्वल टू, याला जर आपण समजा M1 म्हटलं तर हा काय आहे? M2 आहे आणि जो निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ M1, याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -1 आपण -1 इक्वल टू 1. का? दोन लाईन, कोणता कन्सेप्ट वापरला? हा कन्सेप्ट. दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार काय येईल? -1 येईल. आणखी काढता येईल. ए मधून जर काढायचं असेल तर BCचा स्लोप काढा. BCचा स्लोप 5 3 गेला 2 अपॉन -4 -1 हा निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्या 2. कोणत्याही अल्टिट्यूडचा स्लोप काढायचा सोपा कन्सेप्ट आहे. इक्वेशनसुद्धा काढता येईल, ते पुढे बघू आपण. पण सध्या परपेंडिक्युलर असेल तर कसा काढायचा? तर दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा गुणाकार -1 येतो. आणि मग कुणाचाही एकाचा माहिती असला तर आपण दुसऱ्याचा घेऊ शकतो. तर हा कन्सेप्ट मी इथं वापरला आणि तुमचं ॲन्सर आलं. संपला प्रॉब्लेम. ओके, पुढचा कन्सेप्ट बघूया. मग आता आपल्याला दोन लाईनचा स्लोप काढता येतो. ओके, लाईन 2 पॉईंट दिले तरी पण स्लोप काढता येतो, बरोबर आहे. इन्क्लिनेशन दिला तरी पण स्लोप काढता येतो. मग हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, ओरिजिन हा वाय ॲक्सिस आहे. सपोज दिस इज अ फर्स्ट लाईन whose angle of inclination is अल्फा. समजा ही तुमची पहिली लाईन आहे, तिचा इन्क्लिनेशन अल्फा. दिस इज अ सेकंड लाईन, से इट्स इन्क्लिनेशन इज, ही सेकंड लाईन आहे, हिचं इन्क्लिनेशन आहे बीटा. अँड इफ थीटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन देम, देन हाऊ टू फाइंड थीटा इन टर्म्स ऑफ अल्फा अँड बीटा. याची किंमत कशी शोधायची? काय केलं आपण? लेट L1 अँड L2 बी टू लाईन्स with inclinations L1 and L2 be two lines with inclinations. आपण काय घेतले? त्यांचे इन्क्लिनेशन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेले अँगल अल्फा अँड बीटा. ओके, देन their slopes are, पहिल्या लाईनचा स्लोप त्याचा टॅन घ्यायचा, दुसऱ्या लाईनचा स्लोप टेक ऑल्सो टॅन ऑफ इन्क्लिनेशन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. झालं. इफ थीटा इज ॲक्यूट अँगल लेस दॅन 90, ॲक्यूट अँगल between given lines, okay, whose inclinations are alpha and beta, then बघा फिगरमध्ये बीटा इक्वल टू अल्फा प्लस थीटा. एम आय करेक्ट? अँड देअरफॉर थीटा इक्वल टू अल्फा, थीटा इक्वल टू बीटा मायनस अल्फा. एम आय करेक्ट? थीटाची किंमत हा तिकडे शिफ्ट केला. ओके, आता यांच्या मला कशाच्या किमती माहिती आहेत? टॅनच्या किमती माहिती आहेत. टेकिंग टॅन ऑफ बोथ साईड्स, म्हणून टॅन थीटा इक्वल टू टॅन ऑफ बीटा मायनस अल्फा. आपल्याला पॉझिटिव्ह अँगल पाहिजे, ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90, लेस दॅन 90 म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो, म्हणून मी पॉझिटिव्ह येण्यासाठी मॉड घेतला, बाकी काही कारण नाही. ओके, पुढे फॉर्म्युला येतो टॅन ए मायनस बीचा टॅन बीटा मायनस टॅन अल्फा अपॉन 1 मायनस टॅन बीटा
इंटू टॅन अल्फा. एम आय करेक्ट? टाका किमती. टॅन बीटा म्हणजे कोण आहे? M2 मायनस M1 अपॉन 1 प्लस आहे इथं बघा, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. त्यानुसार किमती टाकल्या. टॅन बीटा म्हणजे M2 इंटू M1. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ऑर इट कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज, हा असा पण मॉडमध्ये निगेटिव्ह उत्तरच येणार नाही. M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2 आणि हा आहे तुमचा फॉर्म्युला. हा आहे तुमचा फॉर्म्युला. काय? अँगल बिटवीन द टू लाईन्स, दोन लाईन्समधला अँगलचा फॉर्म्युला. ओके. इफ लाईन्स हा जर परपेंडिक्युलर असतील तर पुन्हा अँगल काय येईल? 90 येईल. आणि अँगल 90 आला की टॅन 90ची किंमत इन्फिनिटी आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पुन्हा ही तीच कंडिशन मिळेल. तर हा तुमचा फॉर्म्युला आहे. याच्यावरती आपण 1-2 प्रॉब्लेम बघूया. ओके. काही शंका आहे का बघा? बघा प्रॉब्लेम. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स हॅविंग स्लोप √3 अँड -√3. मग आपण काय करणार? लेट M1 इक्वल टू √3 अँड M2 इक्वल टू -√3. हे काय आहेत? बी स्लोप्स ऑफ गिवन लाईन्स. ओके. इफ आपल्याला अँगल विचारला आहे, थीटा इज acute angle between then what is formula? tan theta equal to कोणताही घ्या, मग काय घेणार? M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2 which is equal to M1 √3 मायनस M2 मायनस √3 upon 1 plus √3 into minus √3. Am I correct? Which is equal to √3 हा मायनस प्लस √3 upon 1 प्लस मायनस, कारण गुणाकार आहे मायनस येईल. √3 3 which is equal to √3 plus √3 2√3 अपॉन 1 मायनस 3 मायनस 2 गेला. काय राहिला? मॉडमध्ये -√3. पण ॲक्यूट अँगल आहे म्हणून घेताना काय घ्यायचा? प्लसच घ्यायचा. आणि बघा टॅन थिटाची किंमत किती आली? √3 आली. म्हणजे असा कोणता अँगल आहे? ही कुणाची किंमत आली? टॅन थिटा इक्वल टू √3. तुमच्या टेबलमध्ये बघा कोणत्या अँगलला किंमत √3 आहे? कोणत्या अँगलला किंमत √3 आहे? 60ला किंमत काय आहे? √3 आहे. नसेल तर टेबलमध्ये चेक करा, तुमचं हे आन्सर येईल. आणि असा हा प्रॉब्लेम, सिम्पलचा प्रॉब्लेम. स्लोप माहिती असेल तर डायरेक्ट अँगल काढता येतो. ओके. वन मोर प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स हॅविंग इन्क्लिनेशन्स 60 डिग्री अँड 120 डिग्री. आता स्लोपऐवजी काय दिलं आहे? इन्क्लिनेशन दिलं आहे. हिअर θ1 इक्वल टू 60 डिग्री अँड θ2 इक्वल टू 120 डिग्री. काय आहे? इन्क्लिनेशन्स आहेत ऑफ गिवन लाईन्स. म्हणजेच काय माहिती आहे ना? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेले अँगल्स दिलेले आहेत. अँड देअरफॉर देअर स्लोप्स, इन्क्लिनेशन माहिती असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय आहे? M1 इक्वल टू टॅन θ1 म्हणजे टॅन 60 आणि टॅन 60 आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं आपण √3 आहे. टेबलमध्ये बघा M2 इक्वल टू टॅन 120. टॅन 120 मला माहीत नाही
मग माहीत नाही तर मी काय करणार, tan 120चं रूपांतर काय करणार, 90 + 30 करणार. 90 + 30 कोणता क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन कसा असतो, निगेटिव्ह. 90मध्ये टॅनचं रूपांतर होतं cot 30. काय आहे फॉर्म्युला, नसेल तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे tan of π/2 + θ = -cot θ. 11वीचा फॉर्म्युला, 11वीचा नाही तुमच्या अगोदरच्या चॅप्टरचा फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीमधला. ओके, -cot 30. cot 30ची किंमत बघा टेबलमध्ये काय आहे, ती पण काय आहे, √3च आहे. and therefore if theta is acute angle between given lines, then फॉर्म्युला पुन्हा लिहून घ्या, tan theta = mod of m1 - m2 upon 1 + m1 m2. ओके, त्या का किमती, मला वाटतं मागचा आणि हा प्रॉब्लेम सेम आहे. m1 म्हणजे √3 मायनस प्लस √3 अपॉन 1 प्लस मायनस √3 × √3 3. का, मागचा आणि हा प्रॉब्लेम सेम आहे म्हणून मी डायरेक्ट घेतला. 2√3 अपॉन -2 कॅन्सल झाला, म्हणजेच काय राहिला, √3. आणि म्हणून थीटाची किंमत किती आली, 60 डिग्री. त्या दोन लाईनमधला अँगल 60 डिग्री. बघा मागचा प्रॉब्लेम दोन प्रकारे विचारता येतो, एक डायरेक्ट स्लोप देणं किंवा इन्क्लिनेशन देणं. ओके, तिसरा प्रॉब्लेम, इफ द अँगल बिटवीन द टू लाईन्स इज 45 डिग्री अँड स्लोप ऑफ वन लाईन इज 1/2, फाइंड द स्लोप ऑफ अदर लाईन. मग इथं काय दिलेलं आहे, अँगल दिलेला आहे, अँगल बिटवीन गिवन लाईन्स. आणखी काय दिलेलं आहे, एका लाईनचा स्लोप दिलेला आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप माहीत नाही, विचारलेला आहे. ओके, मग वी हॅव, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, अँगल बिटवीन गिवन लाईन्स इज tan theta = mod of m1 - m2 upon 1 + m1 m2. टाका किमती, बिकम्स, याचं रूपांतर कसं होईल, थीटा किती आहे, tan 45 = पहिल्या लाईनचा स्लोप 1/2, दुसऱ्या लाईनचा स्लोप माहीत नाही, 1 + 1/2 m2. एम आय करेक्ट. tan 45ची किंमत काय असते, 1, एलसीएम घ्या म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 - 2 m2 अपॉन 1 + 2 m2. काय झालं, 2 कुठं गेला, याचाही डिनॉमिनेटर 2 आहे, याचाही कॉमन डिनॉमिनेटर 2 येईल, तो कट होईल कधी, एलसीएम घेतल्यानंतर. एम आय करेक्ट. इथपर्यंत काही शंका, याचा अर्थ मॉड आला. मग मॉडला किती किमती असतात, दोन किमती असतात, 1 - 2 m2 अपॉन 1 + 2 m2 = एक किंमत प्लस येईल, किंवा 1 - 2 m2 अपॉन 1 + 2 m2ची किंमत मायनस होईल. मॉड आहे, मॉड म्हणजे प्लस मायनससाठी कंबाईन पार्ट घेतो आपण, आणि मग याच्यावरनं ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग याने याला गुणा, काय होईल, 1 - 2 m2 = 1 + 2 m2. एम आय करेक्ट. और 1 - 2 m2 = -1 याला गुणल्यावर -1 - 2 m2. एम आय करेक्ट. काय चुकलं माझ्याकडनं माहिती आहे, इथं जेव्हा एलसीएम घेतला तेव्हा बघा काय केलं मी, 1 - 2 m2 बरोबर आहे, अपॉन 2 लिहिला. याचा एलसीएम घेतला तेव्हा इथं काय पाहिजे,
2 प्लस m2 अपॉन 2 म्हणजे ही फिगर माझ्याकडनं चुकली. 2 प्लस m2 इथंही पाहिजे 2 प्लस m2. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे येईल 2 प्लस m2 आणि इथं 1 मायनस ट्वाईस m1 इक्वल टू 2 प्लस m2. एम आय करेक्ट? -2 मायनस m2 घ्या एका बाजूला, मग हा ट्वाईस m2 इकडे राहू द्या. 3m2 इक्वल टू -1 म्हणजेच m2 इक्वल टू -1 अपॉन 3. हा निगेटिव्ह आहे, हा इकडे शिफ्ट करू, हा इकडे शिफ्ट करू. ओके, म्हणजेच दुसऱ्या लाईनचा स्लोप काय येईल बघा बरं. मग काय येईल त्या लाईनचा स्लोप? हा तिकडे गेला तर 3 होईल, हा इकडे आला तर m2 होईल. कसा आला? चेक युअर सेल्फ. आणि म्हणून दुसऱ्या लाईनचा स्लोप काय येईल? 3. म्हणजे m त्या लाईन कशा असतील? त्यासुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, कारण दोघांचा गुणाकार -1 येतो. अँड देअरफॉर स्लोप ऑफ अदर लाईन इज -1 अपॉन 3 or 3. दोन्ही एक लाईन असू शकते. ओके, तर असा हा सिम्पलसा प्रॉब्लेम. स्टॉप हिअर अँड थँक्यू.